डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या घराबाहेर जातीय जनगणनेच्या निर्णयाचे फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोषात स्वागत. नंदुरबार केंद्र सरकारकडून जातीय जनगणना घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात आदिवासी समाजामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आदिवासी विकास मंत्री व सध्या नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला. आमदार विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी आदिवासी समाजातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. जातीय जनगणना ही मागासवर्गीय व आदिवासी समाजाच्या हक्कासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे, असे मत व्यक्त करत नागरिकांनी फटाके फोडून व पेढे वाटून हा ऐतिहासिक निर्णयाचा आनंद साजरा केला. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्र शासनाचे आभार मानले आणि सांगितले की जातीय जनगणना ही मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमातींच्या विकासाचा पाया ठरेल. आजवरची मोठी मागणी मान्य झाल्यामुळे संपूर्ण देशभरात मागास समाजामध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे, असे सांगत डॉक्टर गावित यांचे समर्थक व समाजबांधवांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या विजय असो. भारतीय जनता पार्टीच्या विजय असो. मोदी साहेबांच्या विजय असो. मोदी साहेबांच्या विजय असो. भारतीय जनता पार्टीच्या विजय असो. भारतीय जनता पार्टीच्या विजय असो. केंद्र शासनानं या ठिकाणी जातीनिहाय जनगणना करण्याचं मोदी साहेबांनी जाहीर केलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत गरजू माणसांच्या हिताचं धोरण आहे आणि या धोरणामुळे देशामध्ये एकता, समानता या दोन गोष्टी या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आजकाल देशाला एकतेची गरज असल्या कारणानं या ठिकाणी निश्चितपणानं प्रत्येकाला त्यांचा हिस्सा मिळाल्याचं समाधान निश्चितपणानं होईल. गोरगरिबांचा विकास करून सर्वांना एका पातळीवर आणण्याचं काम सुद्धा होऊ शकेल आणि त्याच्यासाठी हे जातीनिहाय जनगणनेचं जे पाऊल उचलले मोदी सरकारनं, त्या मोदी साहेबांनी त्याचा फायदा निश्चितपणानं देशाच्या एकतेला आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असेल. त्याचबरोबर या ठिकाणी देशातील विकासाची कामं मोठ्या प्रमाणामध्ये होऊन देशाचं उत्पन्नसुद्धा या निमित्तानं वाढेल आणि त्यामुळे मोदी साहेबांचे आम्ही मनापासून आभार मानतो. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला, त्या केंद्र सरकारचंही मनापासून आभार मानतो.